यिर्मया अध्याय 35। यहूदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या काळी परमेश्वराचे वचन यिर्मयास प्राप्त झाले ते हे, रेखाब्यांच्या घराण्याकडे जा, त्याचबरोबर भाषण कर आणि परमेश्वराच्या मंदिरात त्यातल्या एका कोठडीत आणून त्यास द्राक्षारस प्यावयास दे। तेव्हा मी याजना बिन यिर्मया बिन हबसिन्या यास त्याच्या बांधवास व त्याच्या सर्व पुत्रास आणि रेखाब्यांच्या घराण्यातील इतर सर्वांस परमेश्वराच्या मंदिरात आणले। द्वारपाळ मासेया बिन शल्लूम याच्या कोठडीच्या वर असलेल्या सरदारांच्या कोठडीच्या बाजूस देवाचा भक्त हनान बिन इग्दल्या याच्या पुत्रांची कोठडी होती, तीत त्यास नेले। तेव्हा मी त्या रेखाब वंशजांपुढे द्राक्षारसाने भरलेले कटोरे व पेले ठेविले व त्यास म्हणालो, द्राक्षारस प्या। पण ते म्हणाले, आम्ही द्राक्षारस पिणार नाही, कारण आमचा पूर्वज रेखाब याचा पुत्र योनादाब याने आम्हास ताकीद केली आहे की तुम्ही व तुमच्या वंशजांनी द्राक्षारस कदापि पिऊ नये। तुम्ही कधी घरेदारे बांधू नका, शेते पेरू नका, द्राक्षांचे मळे लावू नका, त्यांची मालकीही पत्करू नका, तर आपले आयुष्य तंबूत घालवा, म्हणजे ज्या देशात तुम्ही उपरी आहात त्यात तुमचा बहुत दिवस निभाव लागेल। आमचा पूर्वज रेखाब याचा पुत्र योनादाब याने आम्हास जो निर्बंध घालून दिला तो सर्व आजवर आम्ही पाळीत आलो आहोत। आमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या यासह आम्ही कधी द्राक्षारस प्यालो नाही, राहण्यास घरे बांधिली नाहीत, द्राक्षीचे मळे, शेते, बी वगैरे आमचे काही नाही, आम्ही तंबूत राहतो। आमचा पूर्वज योनादाब याने सांगितलेले ऐकून त्या सगळ्याप्रमाणे आम्ही वागत आलो आहोत। बाबेलाचा राजा नबुखदनेस्सर या देशावर चालून आला तेव्हा मात्र आम्ही म्हटले, खासद्यांचे सैन्य व अराम्यांचे सैन्य यांच्या भीतीस्तव चला, आपण यरुशलेमेस जाऊ। म्हणून आज आम्ही यरुशलेमेत राहत आहोत। तेव्हा परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले की, सेनाधीश परमेश्वर इस्रायेलाचा देव म्हणतो, यहूदाचे लोक व यरुशलेमकर यास जाऊन सांग की, माझी वचने ऐकण्याचा बोध तुम्ही का घेत नाही, असे परमेश्वर म्हणतो। रेखाबाचा पुत्र योनादाब याने आपल्या वंशजास द्राक्षारस न पिण्याविषयी आज्ञा केली, त्याप्रमाणे त्यांच्याकडून वागणूक होत आहे। त्यांनी आजवर द्राक्षारसाचे सेवन केले नाही, आपल्या पूर्वजांची आज्ञा त्यांनी मानिली। पण मी मोठ्या निकडीने तुम्हास सांगत आलो, तरी तुम्ही माझे ऐकले नाही। मी आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यास मोठ्या निकडीने तुम्हाकडे पाठवून सांगत आलो की,
आता तुम्ही प्रत्येक जण आपल्या कुमार्गापासून वळा, आपले वर्तन सुधारा, अन्य देवांची सेवा करण्यासाठी त्यांच्या मागे लागू नका. म्हणजे जो देश मी तुम्हास व तुमच्या पूर्वजास दिला आहे त्यात तुमची वस्ती होईल. पण तुम्ही कान दिला नाही, माझे ऐकले नाही. रेखाबाचा पुत्र योनादाब याच्या वंशजांनी आपल्या पूर्वजाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन केले आहे, पण हे लोक माझे ऐकतना. ह्यास्तव परमेश्वर सेनाधीश देव इस्रायलाचा देव म्हणतो, पहा, मी यहुदा व सर्व यरुशलेमकर याजवर जे सर्व अरिष्ट आणीन म्हणून बोललो ते आणीन. कारण मी त्याचबरोबर बोललो असता त्यांनी ते ऐकले नाही. मी त्यास हाक मारिली असता त्यांनी उत्तर दिले नाही. तेव्हा यिर्मया रेखाब वंशजास म्हणाला, सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, तुम्ही आपला पूर्वज योनादाब याचा निर्बंध मानिला व त्याच्या सर्व आज्ञा पाळिल्या व त्याने आज्ञा पिल्याप्रमाणे तुम्ही सर्व काही केले. म्हणून सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, माझ्या सेवेस हजर राहण्यासाठी रेखाबाचा पुत्र योनादाब याच्या घराण्यात कोणा पुरुषाची उणीव कधीच पडणार नाही.